राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आता आपण टोकन यंत्रानं सोयाबीन लागवड केली होती. जवळपास आज याला 25 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि वाढ बघा तुम्ही, एकदम चांगल्या प्रकारे अशी वाढ झालेली आहे. आणि जवळपास 90% ठिकाणी समजा एक बिया आहे, एक किंवा दोन असे बिया आहेत. याच्यामध्ये आम्ही 6 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. हे बघा, 2 झाडामधलं अंतर 6 इंचाचं अंतर आहे. त्यामुळे पुढे चालून झाडामध्ये दाटीही होत नाही आणि सध्या झाडांची ग्रोथ बघा, एकदम अशी चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे. आणि हे बघा, हे टोकन यंत्राच्या सहाय्यानं लागवड केलेली आहे. आणि याच्यामध्ये बघा, आता थोडं बारीक प्रमाणामध्ये असं गवत उगलेलं आहे. त्यासाठी आपण आज याच्यामध्ये तणनाशकची फवारणी घेणार आहे. तर तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा, आम्ही इथं हे 2 एकरमध्ये टोकन यंत्राच्या सहाय्यानं लागवड केली होती. 2 फटीमधलं अंतर आम्ही 1.5 फूट ठेवलेलं आहे आणि 2 झाडामधलं अंतर आम्ही 6 इंच ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी 1-2 अशा बिया टाकलेल्या आहेत, जेणेकरून जेव्हा आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा घरगुती पेरणी करतो तेव्हा काही ठिकाणी एकदम जास्त बिया पडतात, काही ठिकाणी एकदम कमी पडत जातात. त्यामुळे टोकन यंत्राच्या सहाय्यानं सगळीकडे सारखं बियाणं त्याच्यामध्ये पडलं जातं आणि आपल्याला पेरणीपेक्षा बियाणंही कमी लागतं टोकन यंत्राच्या सहाय्यानं. तर याच्यामध्ये बघा, आता बारीक असं गवतसुद्धा उगलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी असं बघा, सध्या आळ्यांना असं पानंसुद्धा खाल्लेलं आहेत. त्याचं हे नियंत्रण आपण याच फवारणीमध्ये करणार आहोत. तर बघा, आपल्या इथं आता फवारणीचं काम याच्यामध्ये चालू आहे. तर याच्यामध्ये आपण तणनाशक बघा, हे शाखेत घेतलेलं आहे आदामा कंपनीचं. याचे रिझल्ट हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे असे बघायला भेटतात. 2-3 वर्षापासून आम्ही यूज करतो ते. आणि हे बघा, हे लिक्विडमध्ये आहे 800 ml. त्याचसोबत आपल्याला हे एक दाणेदारमध्ये भेटतं, एक 300 ग्रॅमचे एक पॅकेट असतं त्याच्यामध्येच. हे दोन्ही आपल्याला मिक्स करून त्यामध्ये मारावं लागतं. याचा अगोदर आता हे 10 टाक्याचं औषध आहे बघा, याचा अगोदर पाणी करून घ्यायचं 10 ग्लासमध्ये आणि प्रत्येक मग टाकीला आपल्याला 1 ग्लास त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे. आणि हे जे लिक्विड आहे हे 800 mlचं आहे. प्रत्येक टाकीला आपल्याला 80 ml वापरायचं आहे. असे दोन्ही मिळून 10 टाक्याचं औषध आहे. आणि त्यासोबत बऱ्याचशा ठिकाणी आपली आळी पडलेली आहे. त्यामध्ये आपण बघा, हे आळीसाठी एक त्याच्यामध्ये आलिका वापरलेला आहे. याच्यामध्ये थायमेथोक्झाम आणि लॅम्बडासायलोथ्रिन हे 2 घटक आहेत. आळीसाठी खूप चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट आहेत. आळी असो, चक्रीभुंगा असो, खोडकिडा असो, सगळ्यावर एकदम चांगल्या प्रकारे असं काम करतं. आणि जवळपास याची फवारणी केल्यानंतर खूप दिवसासाठी याचा एक असर आपल्याला झाडामध्ये बघायला भेटतो. आणि सेम कंटेंट असलेलं आपण त्याच्यामध्ये एक हे पण वापरणार आहे बघा, रेज बूस्टर कंपनीचं रेज आहे. याच्यामध्ये तोच सेम घटक आहे. याचेही रिझल्ट आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे बघायला भेटतात. तर जेव्हा आळी पडते, जर आपल्याला तणनाशक वापरायचं असलं तर अलग फवारणी करण्यापेक्षा आपण 2 इंची कॉम्बिनेशन करून ती फवारणी आपण याच्यामध्ये करू शकतो. असे या दोन्हीच्या कॉम्बिनेशन नुसार आपण याच्यामध्ये तणनाशकची फवारणी घेणार आहोत.